राम राम म्हणते, राम राम. काय म्हणते, बरं आहे ना? म्हणजे आपली आयराणी भाषा फार मोठी समृद्ध भाषा. ही भाषा आणि जर कोणी एखादा वाचस होई ते आपल्या ऐकायला बोलते गोड लाग, म्हणजे बोलाले आणि ऐकाले आई भाषा फार मधुर. आपली भाषा इतकी समृद्ध आहे मंडळी, ती भाषाले आजूबाजूच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आई भाषाना शब्द उसनवार लेवाची गरज नाही, इतकी समृद्ध भाषा. मी ते जो अभ्यास करा नो त्यांना असं वाट राहणं मला की आयराणीमानाच्या शब्द येतं त्यासले पर्यायी शब्द मराठी मागे नाही. पण एक गंमत आहे बरं का, ऐराणीना एक शब्दाना अर्थ तुम्ही जठे वापरशात तठे वेगवेगळा रास. असा आयपन जो शब्द आहे अवघी तसा तुम्ही जसे वापरशात तठे तो वेगळा आहे. मंडळी, आपली संस्कृतीमा सण उत्सव परंपरा व्यक्तिचित्र इतला वेगवेगळा येतं, इतला न्यारा येतं, ते डोकं काम करत. आणि आई बठ्ठ एक ठिकाणी लयाना प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नमय आयपन नावनं पुस्तक मी लिखे. आयपन म्हणजे काय, आपण आवडीना दांड कुराडना दांड जवळ सुतारपण बसडाल जात आणि तो दांड ढाकला विजास आणि मुंद्र मोठं विजास. त्या टाइमले दांडले ते काय पडता येत नाही. मग तो सुतार भाऊ काय करत, त्याला इथे रब्बर गुंडायती ते चांबड गुंडायती आणि दांड अशा पक्की दम बसाडत. त्याले आयपन म्हणतात. सुतार भाऊ सांगत काही नाही हो, आयपन ती नका चांगला होईल. असं हाई आयपन आपला आयुष्यमा फार गरज. कसं जीवनमध्ये अनेक गोष्टी घडतील, अनेक छोटा मोठा संकट येतात. त्या संकटमय हिंमत नाही सोडो, त्यामुळे मार्ग काढो. एकदा काय होय ना, मन मायने पाहिजे शाक रांधी ते शाक वेगळी पांची. मन मायले उन्हा टेन्शन काय करा ना बाबा, ते सासू बोली आणि सासूले ब्यात सांग, म्हणजे मन आजीले सांग, आजीने सांग जिसकोर काय चिंता नको करू, काय कर जरासं बाजरीने खूप तावावर भिजले, जरासं तेल ना थेंब टाकीशी आणि त्यानं आयन दिली. आई आयन दिनं आणि भाजी खरी बेल होई. असं आपल्या जीवनमा येणारा ज्या संकट येतं त्या संकटसमा थोडासा कुठेतरी तोडगा काढाना, तडजोड करानं आणि आपलं जीवन सुखर करानं आई पट्ट मी या पुस्तकमा लिखेले. त्या पुस्तकनं नावच आयपन आहे. ते येता 2-4-8 रोजमा 15 रोजमा तुम्हाला आत्मा मी ते पुस्तक दिसो. मला खात्री आहे आतापर्यंत इथला पुस्तकेस ना तुम्ही स्वागत करेल. या पुस्तकनं बी स्वागत करा. धन्यवाद.